अभिजित शिजूळ मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल बटन आहे तिला ऑल वरती सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे भोकरदन तालुक्यातील सुरंगळी या गावी आणि याच गावी आपल्याला पुरातन शिवमंदिर आपल्याला बघायला मिळेल आणि आजच्याच व्हिडिओमध्ये आपण शिवमंदिर दाखवणार आहे। तर हे जालना जिल्ह्यातील भोकरदन जो तालुका आहे तिथून जवळपास 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती सुरंगळी गाव लागतं आणि त्या गावाच्या ठिकाणी एक जुही नावाची नदी आहे। त्या नदीच्या किनारीच हे काशी विश्वेश्वराचं मंदिर आपल्याला या ठिकाणी आहे। आपण दर्शन घेणार आहेत, पण ही पुरातन मंदिर आहे। मंदिर आतमध्ये आपण कशा प्रकारे बांधकाम केलेलं आहे किंवा कशा प्रकारचं बांधकाम आहे ते जुन्या शैलीतलं आपण ते बघणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात। मंदिराची आपल्याला कमान या ठिकाणी लागेल आणि समोर आपल्याला ना नवीन बांधकाम केलेलीची आपलं कमान सुद्धा, तर आतमध्ये आपण प्रवेश करूया। मित्रांनो, हा जे चौथार आहे ना, हे माझ्या माहितीस तर तरी एक समाधी असावी, कारण ह्या ठिकाणी कोरलेलं आहे बघा दगडामध्ये। मला जास्त खूपचं वाचता नाही आलं, पण इथं महाराज म्हणून एक नाव आहे, वरती महाराजांचं नाव असावं, त्यामुळे याच्यानं अंदाज लावू शकतो आपण की ही समाधी आहे। आणि याच ठिकाणी या ठिकाणी खूप बारीक अक्षरामध्ये ना एक शिलालेख कोरलेला आहे, पण आता इथे पूर्ण हे झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला फारसं ओळखायला येत नाही आहे। हे बघा, ह्या दगडामध्ये आणि ह्या दगडामध्ये फरक असेल बघा, हे जे असे लाईन आहेत ना यामध्ये अक्षरं कोरलेले आहेत, पूर्ण जीर्ण झालेलं आहे। तर मित्रांनो, हे आहे श्री काशी विश्वेश्वराचं मंदिर, जे सुरंगी गावातील आहे आणि त्याच्या बाजूलाच हे गणेश मंदिर आहे। आणि हे जे मंदिर हे नुकतंच बांधकाम केलेलं आहे, त्यामुळे आतमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अजून तरी झालेली नाही आहे। आणि हे जे बाराव बघता तुम्ही, या बारावेचं जे दगड आहे ते इतकी जीर्ण झालेलं आहे, यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की समजा ही मध्ययुगीन काळातील बाराव असावी, कारण याला डिझाईन वगैरे फारसं नक्षीकाम केलेलं दिसत नाही। आणि उतरण्यासाठी इकडनं एक मार्ग दिलेला आहे आणि तिकडनं एक छोटा मार्ग आहे। आणि आतमध्ये हे जे दिसतंय ना, हे पूर्ण खडक आहे आणि खडकामध्ये चौकोनी आकाराचा आतमध्ये एक विहीरसारखं केलेलं आहे आणि त्यात आत जिवंत पाणीसुद्धा आहे। आणि हेच मंदिराच्या आवारात किंवा गार्डनवरती पाणी देण्यासाठी हेच पाण्याचा उपयोग केला जातो। श्री काशी विश्वेश्वर हे मंदिर उत्तर काशीशी संबंधित येते, त्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते। सुरंगळी नावाचे ऋषीमुनी हे या मंदिरातच वास्तव्यात राहत असे, पण ते अधूनमधून उत्तर काशी विश्वेश्वराला दर्शनात जात असे, त्यामुळे या मंदिराला प्रति श्री काशी विश्वेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांच्याच नावावरून या गावाला सुरंगळी नाव पडले, अशी आख्यायिका या मंदिराबद्दल सांगितली जाते। महाशिवरात्री व श्रावण सोमवारच्या वेळेस या ठिकाणी हजारो भाविक दर्शनास येत असतात।
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यावरती आपल्याला शिवलिंगाचे दर्शन होते. त्याला लागूनच देवळीमध्ये गणपतीची मूर्ती ठेवलेली असून मंदिर पूर्ण चिरेबंदी दगडामध्ये बांधकाम केलेले आहे. मंदिराच्या बाहेरील दिशेला वरच्या दिशेनं नक्षीकाम केलेले आढळून येते. अशा प्रकारे सुरंगळी गावातील जे श्री काशी विश्वेश्वराचे जे मंदिर आहे, जे उत्तर काशीशी संबंधित आहे, आपण ते जाणून घेतलंच आहे. तर भोकरदन तालुक्यातील किंवा जालना जिल्ह्यातील लोकांनी नक्की आवर्जून या मंदिराला भेट द्या. छोटेसं मंदिर आहे, बारव पण छोटं आहे. जे पर्यटनाचा सहवास तुम्हाला नक्कीच या ठिकाणी जाणवेल आणि एकदम शांत परिसर आहे. गावाच्या एका कडेला हे मंदिर असल्यामुळे एकदम शांत परिसर आहे मंदिराचा. आवर्जून नक्की भेट द्या. चला तर मित्रांनो, अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलाच असेल ते एक लाईक नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.